ईव्हीएम मशीन्स वगैरे सर्व चेकिंग किंवा हे सर्व चेकिंग टेक्निकली दृष्ट्या सर्व कमिशनिंग झाली आहे. ईव्हीएम मशीन बद्दल ईव्हीएम मशीन बद्दल आपण विचारले, त्याबद्दल मी थोडासा क्लॅरिफिकेशन देतो. बरेच जागा सोशल मीडियामध्ये, व्हॉट्सअपमध्ये किंवा न्यूज मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीचे बातमी येतात की ईव्हीएम मशीन मध्ये आसाममध्ये केरळमध्ये असा झाला तसा झाला. ईव्हीएम मशीन मध्ये हॅकिंग करण्याची कुठल्याही प्रकारच्या सोयी नाही आहे. हॅकिंग ते होऊ नाही शकत त्यामध्ये, नंबर 1. नंबर 2, जे ईव्हीएम मशीन असते त्याला नंबर 1 आम्ही FLC चेक करतो, फर्स्ट लेवल चेकिंग त्याला म्हणतो. ते ऑलरेडी झालं आहे. त्यामध्ये जे मशीन नॉट ओके आले, नॉट ओके म्हणजे काय, जे काम नाही केले. असा एकही मशीन नाही की तुम्ही एक पार्टीला दिला आणि दुसऱ्याला वोट दिला, हे पॉसिबल नाही, हे शक्यच नाही आहे. जे बटन दाबाल तेच जाईल. असं होऊ शकते की ते मशीन काम नाही केलं. जर काम नाही केलं त्याला ऑलरेडी आम्ही बाजूला काढलं आहे. त्यानंतर 28, 29, 30 आणि 1 तारीखला प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये सर्व जे मशीन्स आहे, इन्क्लुडिंग रिझल्ट मशीन, सर्व मशीन्सच्या पुन्हा एक वेळी चेकिंग झाला. त्यामध्ये कमिशनिंग झालं, ते मशीन तयार करण्यात आले आणि जेवढे मशीन्स आहेत त्याचे 5% मशीन, म्हणजे असं समजा की 100 मशीन आम्ही दिलं आहे, 5 मशीनवर 1000 लोकांना आम्ही वोट देतो, 1000 आम्ही वोट टाकतो. प्रत्येक कॅन्डिडेटला मी वोट देऊन जातो आणि 1000 लोकांना वोट देतो आणि त्याच्या मी रिझल्ट पाहतो ते जेवढं वोट दिलं प्रत्येक तेवढेच आहे की नाही, आणि व्हीव्हीपॅट जे स्लिप असते तो पण तेवढेच आहे की नाही प्रत्येक कॅन्डिडेटच्या. आणि हा जो पूर्ण प्रोसेस असते ते पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि कॅन्डिडेटचे समोर असते. त्यांना नोटीस देतो, व्हॉट्सअपवर पाठवतो, मेल करतो, त्यांना फोन करून बोलवतो की हे बघा तुम्ही. आणि त्यामध्ये आजपर्यंत पूर्ण भारतमध्ये कुठेही असा घडला नाही आहे की वोट दुसऱ्याला दिला दुसऱ्याला हे. तर हे सगळे ईव्हीएम बद्दल गैरसमज असेल तर तुम्ही मनातून काढून टाका. ईव्हीएम मशीन 100% प्रमाणित मशीन आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गडबड होण्याची हेच नाही आहे, संधीच नाही आहे, अशक्य आहे. उसमें गडबड होना बिल्कुल इम्पॉसिबल है.